आणि कृषी प्रधान देशात जर शेतकऱ्याची ही अवेलना चेष्टा थट्टा होत असेल तर खरोखरच ही सामान्य लोकायला राजकारणी लोकायला लाजिरवाणी गोष्ट आहे। या कंपनीनं 2021 मध्ये आमच्या गावात येऊन शेतकऱ्याकडून 500 रुपये घेऊन गेलेत। हे उद्धवराव पवार निवगेकर यांनी एक प्रोड्युसर कंपनी उभारण्याचं एक आश्वासन दिलं होतं, कंपनीचं नाही आणि त्या कंपनीचं भूमिपूजन पण झाले असं माहित नाही। शेतकऱ्याचं ते 500 नेले गेले, 5,000 वाढून दिले तरी जमतील वापस, काय 500 नाही तर कंपनी उभारून अनघा लक्ष्मी अग्रो प्रोडक्ट या कंपनीनं 2021 मध्ये आमच्या गावात येऊन शेतकऱ्याकडून 500 रुपये घेऊन गेलेत। एक सर्वसाधारण मोठे व्यापारी लोकांना 500 रुपयाचं काही मोठी रक्कम नाही, पण शेतकऱ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे। शेतकरी भोळा भाबडा असतो। 500 रुपये एका शेतकऱ्याकडून म्हणजे तालुक्यात 52 गावात 10,000 जरी लोकसंख्या लोकांना पैसे जर दिले असते तर 500 गुणिले 10,000 म्हणलं तर 5 कोटी रुपये होतात सर। आणि 5 कोटी रुपये रक्कम 4 वर्ष झालं तो सदर व्यक्ती बाळगत आहे की तुमच्या शेतातलं गजरा गवत पाचट जे काही कचरा असेल ते आम्ही नेऊ आणि एक कारखाना उभारणार आणि त्या कारखान्याचं तुम्हाला सभासद पद देणार, अशा प्रकारे बोलून शेतकऱ्याकडून 500 रुपये असे 200-250 शेतकरी आमच्या वासरी गावातून आहेत। आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, तालुक्यातून सुद्धा बऱ्याच 52 गावापैकी याने जवळपास 50 गावामध्ये जाऊन शेतकऱ्याकडून पैसे नेलेत आणि त्या गोष्टीला आज 4 वर्ष होऊन गेले। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याकडून पैसे नेऊन जे मुदखेडला ऑफिस होतं ते ऑफिसही बंद करून टाकलं आणि दुसरी गोष्ट जे कारखाना उभारणार होते राजवाडीला तिथे पण आतापर्यंत एक वीट सुद्धा या लोकांनी ठेवलेली नाही। आज आम्हाला निसर्ग साथ देत नाही, सरकार कर्जबाज माफी करायला राजी नाही आणि आमच्यासाठी कोणी इकडे बघायला राजी नाही। आणि असे जर गावगाव येऊन शेतकऱ्याला एक कोपराला गुळ लावून हाल्या पेष्टा करून जर आश्वासनं देऊन 500 रुपये नेत असतील तर याची खूप मोठी दखल शासनानं आणि अधिकारी लोकांनी सर्वांनी घ्यायला पाहिजे। अक्षरशः फसवणूक केलेली आहे। या गोष्टीसाठी आम्ही तहसीलदार मुदखेड यांना एक निवेदन दिलेलं आहे, त्याचबरोबर मुदखेड पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन दिलेलं आहे की या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे आणि यांचा सखोल तपास होऊन यांच्यावर गुन्हे दाखल करा। शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे। इथून वासरीतून एक टेंगी पिटलेली आहे, याचा आवाज पूर्ण तालुक्यात जाणार आहे आणि या तालुक्याचा आवाज जिल्ह्यावर जाईल, जिल्ह्याचा आवाज मुंबईला जाईल, मुंबईचा आवाज शासनात दरबारी जाऊन शासन याच्यावर दखल घेईल, आम्हाला याची शाश्वत गॅरंटी आहे। म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलो। का आम्ही निवेदन दिलेलं आहे पुढच्या 29 तारखेला सोमवारी, तोपर्यंत जर तहसीलदार आणि पोलीस स्टेशन मुदखेड यांनी जर काही ऍक्शन घेतली नाही तर येत्या 29 तारखेला आम्ही मुदखेड तहसील समोर आमरण उपोषण करणार आहोत। जोपर्यंत या लोकांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सोडणार नाही।